नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उभयन्वी अव्यय. आता उभयन्वी अव्यय म्हणजेच काय, तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कंजक्शन्स. आता हे कंजक्शन्स कसे वापरले जातात किंवा उभयन्वी अव्ययाची उदाहरणं तयार करायला सांगा असा प्रश्न विचारतील, किंवा खालील वाक्यातील उभयन्वी अव्यय ओळखा असा प्रश्न विचारतील. अगदी साधं आणि सोप्या पद्धतीने आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला याच्या पुढे उभयन्वी अव्ययामध्ये कधीच प्रॉब्लेम होणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बघूया की त्याचं डेफिनेशन काय आहे. दोन किंवा अधिक शब्द. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, दोन वर्ड असणार आहेत किंवा दोनपेक्षा अधिक वर्ड असणार, म्हणजे जास्तीचे पण वर्ड असणार, अथवा दोन किंवा अधिक वाक्य. आता दोन सेंटेन्स असतील किंवा दोनपेक्षा जास्त सेंटेन्स असतील, जोडणाऱ्या अविकारी शब्दाला. आता अविकारी शब्द म्हणजे काय, विकारी म्हणजेच काय, नाम, सर्वनाम, वचन येणार आहे, त्याच्यामध्ये लिंग येणार आहे. पण अविकारी मध्ये काय येणार आहे, क्रियाविशेषण अव्यय येणार आहे, शब्दयोगी अव्यय येणार आहे, उभयन्वी अव्यय येणार आहे आणि केवळ प्रयोगी अव्यय येणार आहे. अविकारी शब्द असे असतात की जे कधी चेंज होत नाही. तुम्ही कधी बघितले आणि किंवा हे सगळं सेंटेन्स मध्ये गेल्यावर चेंज होताना बघितलंय का, तर नाही. हे जे सगळे असतात ना, हे अव्यय कधीही चेंज होत नाहीत. फक्त चेंज कोण होतं, विकारी शब्द. म्हणजे नामाच्या जागी दुसरं नाव येऊ शकतं, सर्वनामाच्या जागी पण दुसरा शब्द वापरला जाऊ शकतो, जसं की त्यानेचं तिला होऊ शकतं. त्यानंतर लिंग, जेंडर चेंज होऊ शकतं, वचन बदलू शकतं, सिंग्युलरचं प्लुरल होऊ शकतं. पण अविकारी जे शब्द आहेत ते कधी चेंज होत नाही, म्हणजे सेंटेन्स मध्ये गेले तरी ते बदलत नाही. सो असे जे अविकारी शब्द असतात त्यांना काय म्हणतात, तर उभयन्वी अव्यय. आता फॉर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला इझिली कसा फाइंड आउट करता येईल. आता पहिला क्वेश्चन आहे, राम शाळेत गेला आणि श्याम घरी राहिला. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर दोन सेंटेन्स आहेत. ठीक आहे. आता ह्या दोन सेंटेन्सला एक मधला एक वेगळा वर्ड आहे, त्या वर्डने त्या दोघांना जोडून ठेवले, म्हणजे पकडून ठेवले. सो असा जो मधला वर्ड असणार आहे तो असणार आहे आपला उभयन्वी अव्यय म्हणजेच कंजक्शन. आता इथे बघा दोन आहेत, राम शाळेत गेला एक सेंटेन्स झाला, पुढचं जरी नसता सांगितलं तरी काय फरक नाही पडत, म्हणजे हा एक वेगळा सेंटेन्स तयार झालेला आहे. आणि सोडला तर श्याम घरी राहिला. सो श्याम घरी राहिला हा एक वेगळा सेंटेन्स तयार झालेला आहे, आणि राम शाळेत गेला हा एक वेगळा सेंटेन्स तयार झालेला आहे. पण ह्या ज्या आणीने आहे ह्या दोघांना काय केले, पकडून ठेवले, बांधून ठेवले. म्हणजेच काय, तर दोन सेंटेन्सेस एकत्रित आलेले आहेत. सो आपला हा जो आणि आहे हा काय होणार आहे, आपला उभयन्वी अव्यय. त्यानंतर सेकंड नंबर आहे, मला चहा किंवा कॉफी हवी आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर दोन वर्ड एकत्रित आलेले आहेत. कोणते वर्ड आहेत, एक आहे चहा आणि दुसरा आहे कॉफी. चहा आणि कॉफीला वेगळं करायचं काम कोणी केलेलं आहे, म्हणजेच काय, तर इथं ऑप्शन ठेवलेला आहे, तुला काय हवंय, चहा हवाय की कॉफी हवी आहे. सो हा जो आहे चहा आणि कॉफीला एकत्रित कोणी जोडलेला आहे, तर ह्या किंवाने. सो आपला उभयन्वी अव्यय काय होणार आहे, हा किंवा होणार आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, तो अभ्यास करतो पण खेळत नाही, किंवा तो खेळतो पण अभ्यास करत नाही, असा सेंटेन्स तयार होऊ शकतो. आता तो अभ्यास करतो हा एक वेगळा सेंटेन्स तयार झाला, आणि खेळत नाही, मग ह्या जो पण आहे ह्या पणने काय केले, तर ह्या दोघांना जोडून ठेवले. तो अभ्यास करतो, खेळत नाही, पणने काय केलेलं आहे, तर दोघांना जोडून ठेवलेला आहे. सो हा जो आपला पण असणार आहे हा आपला काय आहे, तर उभयन्वी अव्यय. सिंपल आहे, दोन वर्ड किंवा दोनपेक्षा अधिक वर्ड, दोन सेंटेन्स किंवा दोनपेक्षा अधिक सेंटेन्स, जो एक छोटासा एक वर्ड जोडून ठेवतो त्याला म्हणतात उभयन्वी अव्यय म्हणजेच कंजक्शन. आता फोर्थ नंबर आहे, पाऊस आला म्हणून आम्ही बाहेर गेलो नाही. आता ह्याच्यामध्ये पण दोन सेंटेन्स तयार झालेले आहेत. पाऊस आला, बस एक सेंटेन्स तयार झालेला आहे. म्हणून आम्ही बाहेर गेलो नाही, आम्हीला जर सोडून दिले तर हा दुसरा सेंटेन्स तयार होतोय, आम्ही बाहेर गेलो नाही. सो हा जो म्हणून आहे, तर ह्या म्हणूनने काय केलेलं आहे, ह्या दोन्ही सेंटेन्सला जोडून ठेवलेला आहे. म्हणून आपला हा जो आहे ना म्हणून, तो काय बनणार आहे, आपला उभयन्वी अव्यय. म्हणजेच काय, एकंदरीत उभयन्वी अव्यय हा असा आहे जो दोन वर्ड किंवा दोन सेंटेन्सला जोडून ठेवायचं काम करतो, आणि त्याला काय बोललं जातं, तर उभयन्वी अव्यय म्हणजेच कंजक्शन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उभयन्वी अव्यय समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.